नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेली प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. शांघाय सहयोग संघटनाची स्थापना कधी झाली आणि भारत या संघटनेचा सदस्य कधी बनला? 1966 ते 2017. शांघाय सहयोग संघटनेची स्थापना सर्वप्रथम 1966 मध्ये 5 देशांनी मिळून केली होती. भारत 2017 मध्ये या संघटनेचा सदस्य बनला. सध्या यामध्ये 10 सदस्य देश आहेत, ज्यात चीन, भारत, पाकिस्तान, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारूस यांचा समावेश आहे. SCO जगातील 24% क्षेत्रावर आणि 42% जागतिक लोकसंख्येवर प्रभाव टाकते. भारताने स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या पहिल्या मायक्रो प्रोसेसर चिपचे नाव काय आहे? भारताने स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या पहिल्या मायक्रो प्रोसेस चिपचे नाव आहे विक्रम. ही चिप इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबोरेटरीत तयार केली आहे. सध्या ती इस्रोच्या उपग्रहांमध्ये आणि प्रक्षेपण वाहनांमध्ये वापरली जाईल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चिपचे उद्घाटन केले. ही चिप 32 बिट मायक्रो प्रोसेसर आहे. भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेल्या AI आधारित भाषांतर मॉडेलचे नाव काय आहे? आदिवाणी असे या भाषांतर मॉडेलचे नाव आहे. आदिवाणी हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अनुवादक आहे, ज्याद्वारे हिंदी, इंग्रजी आणि आदिवासी भाषांमध्ये वास्तविककालीन रिअल टाइम अनुवाद शक्य होतो. प्रारंभिक बीटा आवृत्तीमध्ये संताली, ओडिसा, भिली, मध्य प्रदेश, मुंडारी, झारखंड आणि गोंडी, छत्तीसगड या 4 प्रमुख आदिवासी भाषांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात कुई आणि गारो भाषाही जोडल्या जाणार आहे. हे उपकरण जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत IIT दिल्ली, बिट्स पिलानी, IIT हैदराबाद, IIT नया रायपूर आणि विविध जनजातीय संशोधन संस्थांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक नारी 2025 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले आहे? कोहिमा हे शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. नारी नॅशनल ॲन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन्स सेफ्टी हा भारत सरकारतर्फे तयार केलेला वार्षिक अहवाल आहे. या अहवालात भारतातील मोठ्या शहरांमधील महिलांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, गुन्हेगारी आकडे, महिलांसाठी असलेल्या सुविधा अशा अनेक बाबींचे विश्लेषण केले जाते. भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोहिमा नागालँडची राजधानी ठरले आहे. इतर सुरक्षित शहरे कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, आयझॉल, गंगाटोक, इटानगर, मुंबई इत्यादी. सर्वात कमी सुरक्षित शहरे दिल्ली, जयपूर आणि पटना. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणाच्या उत्पादन सुविधेचे उद्घाटन कोठे केले आहे? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिल्या टेम्पर्ड ग्लास मोबाईल उपकरणाचे उत्पादन सुविधेचे उद्घाटन नोएडा येथे केले आहे. हे युनिट GO10 GGT या कंपनीचे आहे. ही कंपनी टेम्पर्ड ग्लास उत्पादनातील एक आघाडीची चीनी कंपनी आहे. या सुविधेमुळे मोबाईल उपकरणासाठी लागणाऱ्या टेम्पर्ड ग्लास उत्पादन भारतातच होईल. यामुळे भारताचे आयात अवलंबित्व कमी होईल आणि मेक इन इंडिया उपक्रमाला प्रोत्साहन मिळेल. कंपनीने या प्रकल्पात ₹200 कोटीची गुंतवणूक केली आहे. हे पाऊल भारताला मोबाईल उपकरण उत्पादन क्षेत्रात एक जागतिक केंद्र बनवण्यासाठी महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदींच्या टोकियो भेटीदरम्यान भारत आणि जपानने किती करारांवरती
स्वाक्षरी केली आहे. 21 करारांवरती स्वाक्षरी केली आहे. या करारामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, डिजिटल भागीदारी आणि सांस्कृतिक आदानप्रदान यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे. महत्त्वाचे करार. डिजिटल पार्टनरशिप 2.0 या करारामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, सेमीकंडक्टर्स आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये सहकार्य वाढेल. चंद्रयान-5 मिशन. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी यांच्यात चंद्रयान-5 मिशनसाठी सहकार्य करार झाला आहे. पुढील 10 वर्षात जपानकडून भारतात 10 ट्रिलियन येन 68 अब्ज गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागात नवीन लेखानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभाग नवीन लेखानियंत्रक म्हणून TCA कल्याणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारने TCA कल्याणी या 1991 बॅचच्या अधिकाऱ्यांना कंट्रोल जनरल ऑफ अकाउंट्स CGA म्हणून नियुक्त केले आहे. त्यांना 29वे CGA म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांनी खर्च विभाग अर्थ मंत्रालयामध्ये ही जबाबदारी ग्रहण केली आहे. कल्याणी यांचा सेवा कालावधी 34 वर्षापेक्षा अधिक असून त्यांनी विविध महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये काम केले आहे, जसे की संरक्षण, दूरसंचार, रसायने व खते गृह मंत्रालय आदी. राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे? राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक आहे. राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक हा ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो आणि ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने तयार केला जातो. हा निर्देशांक राज्यांच्या ऊर्जा कार्यक्षमतेतील कामगिरीचे मूल्यांकन करतो. इतर राज्याची कामगिरी: पहिला महाराष्ट्र, दुसरा आंध्र प्रदेश, तिसरा कर्नाटक आणि चौथा गुजरात. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? SSBचे नवीन महासंचालक म्हणून संजय सिंगल यांनी पदभार स्वीकारला आहे. उत्तर प्रदेश कॅडरमधील 1993 बॅचचे IPS अधिकारी संजय सिंगल यांना सशस्त्र सीमा बलचे नवीन महानिर्देशक म्हणून नियुक्त केले गेले. त्यांची नियुक्ती 1 सप्टेंबर 2025 पासून प्रभावी झाली आहे. तसेच त्यांनी अमृत मोहन प्रसाद यांच्या स्थानावर पदभार स्वीकारला आहे. ते याआधी BSFचे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत होते आणि आता 31 डिसेंबर 2028 पर्यंत SSBचे महासंचालक म्हणून कार्य करतील. NCERTने आपल्या 65व्या स्थापना दिनानिमित्त कोणते टीव्ही चॅनल सुरू केले आहे? NCERTने आपल्या 65व्या स्थापना दिनानिमित्त बालवाटिका हे टीव्ही चॅनल सुरू केले आहे. हे चॅनल 35व्या क्रमांकावर असून ते शिक्षण, अंगणवाडी सेविका आणि पालकांसाठी तयार केलेल्या आकर्षक ऑडिओ व्हिज्युअल सामग्रीद्वारे 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मकता वाढवण्याचे कार्य करेल. याचे मुख्य उद्दिष्ट नवीन शैक्षणिक धोरण नुसार मुलांना दर्जेदार शिक्षण देणे आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.